चिंतामणीची नवीन ट्रॉली आहे. राजाची गल्ली आहे. गणेश गल्लीचा मेन गेट असणार आहे. इथे महाकलेश्वरचा मंडळी, मी खुशबू कांबळे, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशी ब्लॉग. तर आज आहे 4 ऑगस्ट, संडे. आम्ही चिंचपोकळीला आलेलो आहोत. तर आज जेवढे लालबाग परळमधले जेवढे गणपती मंडपाचे जे डेकोरेशन असणार आहे ते या ब्लॉगमध्ये मी एक्सप्लोअर करणार आहे. म्हणजेच लालबागचा राजा, चिंतामणी, तेजूकाया, गणेश गल्ली, त्याचबरोबर परेलचा राजा, या सगळ्या मंडपाच्या डेकोरेशनची तयारी कुठपर्यंत आली आहे, काय चालली आहे, ते सगळे या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आपण पहिला चाललेलो आहोत चिंतामणीच्या मंडपामध्ये. त्याची ट्रॉली कुठे आहे, त्याच्या मंडपाची डेकोरेशनची तयारी कुठपर्यंत आली आहे, ते सगळं पहिलं आपण बघूया. तर चला आपण जाऊया पहिला चिंतामणीच्या मंडपात. तर हे चिंतामणी मंडप आहे आणि आज संडे आहे. तर चिंतामणी मंडळवाल्यांनी आज इकडे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. तर तो सगळा इथे प्रोग्राम चालू आहे आणि जास्त काही मंडपाची तयारी वगैरे, डेकोरेशन वगैरे पण अजून काही झालेलं नाही आहे. त्याचबरोबर यावर्षी चिंतामणीची नवीन ट्रॉली असणार आहे आणि ट्रॉली पण लवकरात लवकर रेश्माताईच्या वर्कशॉपला जाणार आहे. यावर्षीचा चिंतामणी त्याची पण डेट लवकरच रिव्हील होईल. तर चला आता आपण जाऊया. लालबागच्या राजाची तयारी कुठपर्यंत आली आहे, म्हणजे डेकोरेशन वगैरे कुठपर्यंत आले, ते सगळं तुम्हाला दाखवते. सो चला. चिंतामणीची नवीन ट्रॉली आहे. खूप जास्त मोठी आहे, अशी व्हिडिओमध्ये तर नाही दिसणार, पण समोरून बघशाल तर खूप जास्त मोठी ट्रॉली आहे. यावरती आपला चिंतामणी घडणार आहे. ही ट्रॉली पण आता लवकरच रेश्माताईच्या वर्कशॉपला जाईल. बघितला आपण, तो कांबळी आर्ट्समधून होता. तो कोणता आहे ते मला माहीत नाही, मी तिथे विचारलं, बट कोणी काही नीट इन्फॉर्मेशन दिली नाही त्याची. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला. आता आम्ही राजाच्या गल्लीतच चाललेलो आणि तसंच राजाचं दर्शन पण झालं आहे. छान वाटतं आहे खूप. आणि त्या मंडळाचं पण आगमन आता होणार आहे, वादनवाले वगैरे आलेले आहेत. तर चला आता आपण जाऊया राजाच्या मंडपामध्ये, तिथली तयारी बघूया. राजाची गल्ली आहे. तर चला आता आतमध्ये चाललो आहे, भेटूया आतमध्ये. तर हे राजाचं मंडप आहे आणि मंडप हे सगळं चारी बाजूने पॅक केलेलं आहे, कारण की आतमध्ये राजाला घडवायचं काम चालू आहे. तर ह्याच्या मागे जे राजाचं स्थान आहे तिथे आपण जाऊन दर्शन घेऊया. तसंच ह्याचा राजाचा फर्स्ट लुक पण रिव्हील करतील सप्टेंबरमध्ये, म्हणजेच गणपती बसायच्या 3-4 दिवस अगोदर. तर तेव्हाही आपण येऊ. तर चला आपण पहिला दर्शन करून घेऊया. दर्शन घेऊन दरवर्षी राजा छान असतो. यावर्षी तीच उत्सुकता वाढली आहे की राजा कसा असेल. तर बघूया यावर्षीचा राजा कसा असेल. दरवर्षी जशी प्रसन्नता असते तशीच याही वर्षी असणार आहे. म्हणजे जी राजाला बघून जी प्रसन्नता आहे, जी शांतता आहे, ती कुठेच नाही आहे. तर आता आपण चाललेलो आहोत गणेश गल्लीला. तिकडे यावर्षी
यावर्षीची डेकोरेशनची थीम आहे उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची थीम घेतलेली आहे. सो चला तुम्हाला दाखवते डेकोरेशनची तयारी. चुरायाचा राजा बसतो, त्यांनी फक्त इथे बॅनर लावलेला आहे. तयारी इथे अजून काहीच झालेली नाही आहे. त्याची पण तयारी लवकरच चालू करतील ते लोक. त्यांचं पाद्यपूजन झालेलं आहे. सो लवकरच त्यांचे पण अपडेट्स येतील आपल्याला. तर चला आता आपण जाऊया गणेश गल्लीला. गणेश गल्लीचा मेन गेट असणार आहे इथे. महाकालेश्वरचा मेन गेट इथे होणार आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. काम चालू आहे आणि इथे त्यांनी सगळे मंदिराचे पार्ट्स आणून ठेवलेत. सो ह्याचं पण काम लवकरच चालू होईल. ही खूप छोटी जागा आहे. ही खूप छोटी जागा आहे आणि इथे ते मंदिराचं डेकोरेशन करणार आहे. आणि त्या 2 बिल्डिंगच्या मध्ये आपला गणेश गल्लीचा राजा बसणार आहे. सो तिथेही गणपतीचं काम चालू आहे. इथे गणेश गल्लीचा राजा बसतो आणि इथे ते मंदिराचं सगळं डेकोरेशन उभं करणार आहे. सो डेकोरेशन पण खूप बघण्यासारखं असणार आहे बिकॉज ही जागा खूप छोटी आहे आणि इथे एवढं मोठ्या मंदिराचं डेकोरेशन करणार आहे. तर परेलचा राजा बसतो. मंडपाचं काम चालू आहे. तर याची पाद्यपूजनाची डेट पण लवकरच रिव्हील होईल. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा मूर्तिकार श्री निखिल खातू यांच्या हस्ते परेलचा राजा घडणार आहे. तर आगमनाची डेट पण रिव्हील लवकरच होईल. तर चला आता इथून निघूया बाहेर. अशा प्रकारे आपण सगळी तयारी कुठपर्यंत आली आहे ती बघितलीच आहे. लवकरात लवकर आगमन पण चालू होतील बिकॉज गणपती 7 सप्टेंबरला आगमन आहेत. तर या महिन्यात खूप जास्त आगमन आहेत. तर आपण आगमनाला पण येऊ. त्याची पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकेल. तर चला हा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.